नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. राज ठाकरे यांना खऱ्या अर्थानं राज ठाकरेंच्या मनातील कोलाहल, राज ठाकरेंच्या मनातील घालमेल ही देवेंद्र फडणवीसांनी समजून घेतली आहे का? आणि त्याच्यावरती इलाज करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी सुरू केलं आहे का? हो, नक्कीच. या दोन्ही प्रश्नाची उत्तर आहेत यस, यस, यस. याचंच विश्लेषण करण्यासाठी आपण या ठिकाणी आज आलेलो आहोत. मित्रांनो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गेले 18 वर्ष झालं एकटाच लढा एकला चलोरीचा लढा देत आहेत. कोणत्याही प्रकारच्या महायुती किंवा महाआघाडीमध्ये न जाता आपापल्या पद्धतीने ते मराठी राजकारण करत आलेले आहेत. परंतु सद्यस्थितीला महाराष्ट्रासाठी किंवा मराठी भाषेसाठी गुण घेणारा 100च्या वरचे केसेस घेणारा महाराष्ट्रातील पहिलाच नेता म्हणजेच राज ठाकरे यांच्याकडं पाहिलं जातं. परंतु सद्यस्थितीला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की राजकारणामध्ये किंबहुना कोणत्याही प्रकारे जर का एक वेगळ्या लेवलला जाऊन काम करायचं असेल तर सत्तेची गणितं जुळवावी लागत आहेत. अगदी ज्या पद्धतीची स्वप्न राज्याबद्दल राज ठाकरे यांनी पाहिली, महाराष्ट्राची ब्लूप्रिंट राज ठाकरे यांनी मांडली आणि सर्व महाराष्ट्रातील शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, तरुण असेल यांच्या रोजगारासाठीचं, शेतीसाठीचं प्रश्न त्या ब्लूप्रिंटच्या माध्यमातून मांडण्यात आलं होतं. परंतु त्याच ब्लूप्रिंटची अंमलबजावणी करायचं असेल तर त्याच्यासाठी इलाज काय? तर त्याच्यासाठी इलाज एकमेव की महाराष्ट्राची सत्ता आपल्या हाती असणं. खऱ्या अर्थानं राज ठाकरे 18 वर्षाचं जे राजकारण केलं, त्या राजकारणामध्ये कधीही त्यांनी कोणत्याही पक्षाची जवळीकच साधली नाही किंबहुना कोणत्याही युती आघाडीसोबत जाणं त्यांनी पसंत केलं नाही. परंतु जसजसं दिवस जाऊ लागलं, नरेंद्र मोदी यांचं देशामध्ये सरकार आलं, तिथून खऱ्या अर्थानं राजकारणाची भाषा बदलण्यास सुरुवात झाली. 10 वर्षांमध्ये पुलाखालून बरंचसं पाणी वाहून गेलेलं आहे. सर्वत्र सद्यस्थितीला काँग्रेस विरुद्ध भाजप अशा पद्धतीची लढत सुरू असताना कोणत्यातरी एका युती किंवा अलायन्समध्ये जाऊन त्या ठिकाणी लढा देणं किंबहुना सत्तेचा सहभागी होणं हे सद्यस्थितीला प्रादेशिक पक्षांना गरजेचं झालेलं आहे. राज ठाकरे यांचा आजपर्यंतचा एकाकी लढा, त्या एकाकी लढ्यातून मिळणारं अपयशातून सोडून जाणारे आमदार, नेते, त्याचबरोबर पदाधिकारी याच्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठेतरी एकाकी पडत होती. राज ठाकरे उमद्या मनाचा नेता, महाराष्ट्रातील तरुणांचं खऱ्या अर्थानं आकर्षण असलेलं व्यक्तिमत्व, महाराष्ट्रातील मराठी भाषा, मराठी संस्कृती यांचं नाव घेताच पटकन डोळ्यासमोर येणारा नेता, मुंबई पुण्याला गेल्यानंतर, मोठमोठ्या सिटीमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा जे नेत्याची मराठी तरुणांना, ग्रामीण भागातील पोरांना आठवण होते असा नेता म्हणजे राज ठाकरे. सर्वांचा आवडता नेता, सर्वांचा फेवरेट पर्सन म्हणून, व्यक्तिमत्व म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातं. परंतु राज ठाकरे यांचा एकाकी लढा खऱ्या अर्थानं सत्तेत सहभागी होण्यास अपुरा पडत होता. कारण कोणत्याही ठिकाणी विधानसभा असेल, महापालिका असेल किंबहुना लोकसभा असेल, आपला उमेदवार जर का त्या ठिकाणी उभा करून निवडून आणायचं असेल तर कोणत्यातरी 2-4 पक्षाचं पाठबळ असल्याशिवाय त्या ठिकाणी ते निवडून आणणं अशक्य बनलेलं आहे. कारण त्या ठिकाणी महायुतीमध्ये 3-4 पक्ष, महाविकास आघाडीमध्ये 4-5 पक्ष अशा पद्धतीची ताकद कोणत्यातरी एका पक्षापेक्षा निश्चितच जास्त असते. आणि त्या जास्त ताकदीचा त्या ठिकाणी निवडणूक लढून सुद्धा, त्या ठिकाणी आपल्या बाजूनं वार असून सुद्धा, त्या ठिकाणची संघटनात्मक बांधणी, त्या ठिकाणचे प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी यांच्यामुळं त्या ठिकाणी प्रत्येक घराघरामध्ये जाऊन प्रत्येक ठिकाणी आर्थिक असेल, राजकीय असेल, त्याचबरोबर जातीची समीकरणं जुळवून आणून त्या ठिकाणी विजयी मतामध्ये परिवर्तित करणं अशक्य होतं. आणि त्यामुळेच राज ठाकरे यांना हे जमत नव्हतं. राज ठाकरे यांनी अत्यंत जवळच्या एका मित्रापाशी एक अशा पद्धतीचं उद्गार पाडलं होतं की आता भिंतीला पाठ लागली, म्हणजेच इथून पुढं कुठेही सरकण्यासाठी दिशा किंवा कोणतीही प्रकारची जागा उरलेली नाही. आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं उमदा नेता, महाराष्ट्राचा भविष्य, महाराष्ट्रातील एका ठाकरेंचा, खऱ्या अर्थानं बाळासाहेबांची सावली ज्यांच्याकडे पाहिलं जातं असा नेता कुठेतरी सद्यस्थितीला घालमेल चालू आहे, त्याच्या मनामध्ये कोलाहल चालू आहे. अशा पद्धतीचा नेता इथून पुढच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या विकासामध्ये गरजेचा आहे. तो नेता वाया जाऊन चालणार नाही अशा पद्धतीची कुठेतरी कल्पना राज ठाकरे यांच्याबद्दलची देवेंद्र फडणवीसांना आली असणार आहे. देवेंद्र फडणवीस म्हणजे सुद्धा महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचं भविष्य आहे. देवेंद्र फडणवीस हे खऱ्या अर्थानं एखाद्या मित्रत्वाच्या नात्याला धावून जाणारं व्यक्तिमत्व, राज ठाकरेसुद्धा मित्रत्वाची झालर पांघरून शब्द पाळणारं व्यक्तिमत्व. आणि म्हणूनच अशा पद्धतीचा उमदा नेता आपल्यासोबत असणं गरजेचं आहे हे देवेंद्रांना कळले असणार आहे. आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा राज ठाकरे यांची कोलाहल, त्यांची घालमेल ओळखली आणि देवेंद्र फडणवीसांना सुद्धा राजसाहेबांची गरज होती. आणि या दोन्हींच्या एकमेकांच्या गरजेनुसार एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या
प्रथेनुसार खऱ्या अर्थानं राज ठाकरे यांना महायुतीमध्ये घेऊन देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरे यांची गालमेल कोलाहल दूर केलेला आहे. कारण राज ठाकरे यांना महाराष्ट्राबद्दल, मराठी तरुणांबद्दल खूप काही करायचं आहे, परंतु हे सर्व कधी करू शकेल तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील सत्तेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपला वाटा असेल तरच. आणि त्यामुळंच इथून पुढच्या काळामध्ये हे सत्तेमध्ये सहभाग घेऊन कशा पद्धतीनं महाराष्ट्राला पुढे नेत आहेत हा येणारा काळच ठरवेल. परंतु राजच्या मनातील कोलाहल, घालमेल ही देवेंद्रांनी ओळखले आणि देवेंद्रांना समजले, एवढं मात्र नक्की. धन्यवाद.